चला सामना आपण सुरू करूया. अंपायर्स रेडी आहेत. लेट राकेश ढोणे 11 वर्सेस मित 11 डिंग डॉंग. लेट राकेश ढोणे 11 संघाचा संघनायक विकेने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले मित 11 डिंग डॉंग संघाला. सलामीचे फलंदाज स्ट्रायकिंगला आपण बघतोय म्हणजे मोनिशला आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव. लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. केपीएल स्पर्धेत आपण बघतो योगी यांना, योगींचा एक संघ असतो. योगीने एक पारितोषिक अनाऊन्स केलंय. जर अंतिम फेरीमध्ये आपला संघ जर दाखल झाला तर म्हणजे लेट राकेश ढोणे त्यांच्यासाठी 5,000चा कॅश प्राईज त्यांनी अनाऊन्स केलेला आहे. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू स्टीअर केलाय. 5,000 रुपयाचा कॅश प्राईज इथे मात्र अनाऊन्स केलं योगी यांनी. ते म्हणजेच लेट राकेश ढोणे या संघासाठी जर अंतिम फेरीमध्ये जर संघ क्वालिफाय होतोय तर 5,000चा कॅश प्राईज मिळेल योगीकडून. फुल टॉस आहे. अप्रतिम एफर्ट, अप्रतिम एफर्ट. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या ठिकाणी. सुद्धा विकी जाऊन ॲप्रिशिएट करतोय अशा परफॉर्मन्सबद्दल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज आहे तो शैलेश परमार. ओ, प्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी. हो, चांगला फटका होता पण चांगली फिल्डिंग, पण चेंडू डायव्हर्ट झालाय. एकच धाव मिळते या चेंडूवर. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळते. काल आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला तर म्हणजे लेट राकेश ढोणे जो अंतिम उपांत्य फेरी इथे मात्र खेळतोय. शैलेश परमार, पुढचा चेंडू मोनिशसाठी. एक शिक जो अलाउड आहे तो निश्चितच कंप्लीट झालाय. धावसंख्या आपण बघतोय 6 धावा. शैलेश, पुढचा चेंडू, राऊंड विकेट. चेंडू आहे मध्ये आणि इथे चांगले एफर्ट. इम्पॉर्टंट 5 धावा रोखल्यात. व्हॉट एफर्ट, व्हॉट अ फिल्डिंग इन द डीप. स्ट्रेच केलं स्वतःला, ढकलून दिला चेंडू आतमध्ये आणि 5 धावा महत्वाच्या रोखलेल्या आहेत या फटक्यावर. टीम एफर्ट, फिल्डिंग एफर्ट. धावसंख्या 7 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय 7 धावा धावफलकावर. ओम साई गणेश संघाने अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क केलंय. संघमालक या संघाचे अमोल वाकळे. एकाला आपण होते अजून एक सूरज जी सुरू आहे उपांत्य फेरीची. म्हणजेच काय तर आजच्या दिवसातला जो संघ होता तो क्वालिफाय झाला अंतिम फेरीमध्ये. आणि बघायचं आजच्या दिवसातला अजून एक संघ जो आता मात्र बॅटिंग करतोय मित 11 डिंग डॉंग. पहिल्याच मॅचमध्ये पराभवाला सामोरे गेले होते पण नंतरचे दोन्ही सामने अप्रतिम जिंकले होते मित 11 डिंग डॉंगने. हा चेंडू व्ही शेप मध्ये, चांगला फटका या ठिकाणी आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मोनिशने याच अंदाजाने मागच्या मॅचमध्ये बॅटिंग केली होती आणि पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना मोनिशच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा, 11.
ऑफ ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग. प्रसाद ढवळे बॉलिंग मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 11. दिशाहीन चेंडू, नो बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, ऑप्शनच्या खूपच बाहेर. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि बघायचंय फ्री हिट इथे मोनिश कशा प्रकारे कॅपिटलाइज करणार. फ्री हिट बॉल, 12 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. वाईड बॉल लेग स्टिकच्या बाहेर. फ्री हिट कंटिन्यू. 13 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावर 13. मोनिश आणि करण पाटील ही जोडी मैदानावर. ओपनिंग पेअर इन द ग्राउंड. हो, खोदून काढला चेंडू, डायव्हर्ट झाला चेंडू. तिथे 2 धावांचा प्रयत्न करणार आणि 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग. करण पाटील खूप चांगली आणि योग्य साथ देतोय ती मोनिशला. फ्रीडची संधी कॅपिटलाइज झाली नाही. पुन्हा एकदा तेच बघायला मिळते. एकमेव फलंदाज आपण बघितलं प्रेम पाटीलने ज्याच्यावर षटकार मारला होता फ्री हिटवर. धावसंख्या 15. दिशेवर नियंत्रण नाहीये. प्रसाद लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. आपण हे सुद्धा चित्र बघितलं बऱ्याच वेळा. वाईड जेव्हा चेंडू येतात किंवा वेगाने गोलंदाजी केली जाते, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही असं आपण सार्थकला बघितलं. तो चेंडू वाईड वेगानेच टाकायचा, वेगावर स्वार होऊन टाकायचा. मग भले वाईड जाऊ दे, नो जाऊ दे, डझंट मॅटर, पण मी चेंडू स्पीडनेच टाकणार. असं काही चित्र आपण आता प्रसादकडे बघतोय, प्रसाद ढवळेकडे बघतोय. 16 विदाउट लॉस इन सेकंड ओव्हर. नो बॉल. ओव्हरस्टेपिंग. अगेन फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या 18. फ्रीटसाठी स्ट्राईक एंडला करण पाटील. हो, हा चेंडू एज घेऊन मागे जातोय निघून. अपील पंचांकडे आणि फलंदाज बाद होणार या ठिकाणी. लाईनच्या बाहेरच आपण बघितलं त्या ठिकाणी बॅट होती, त्यामुळे थोडासा वेळ घेतला विहंगने. बघितलं, निरीक्षण केलं आणि बरोबर डिसिजन दिलाय. इट्स आउट. इट्स नॉट अ स्टंपिंग. राईट डिसिजन. इट्स अ रन आउट बिकॉज फ्री हिट होता. 18 लॉस ऑफ 1. स्ट्राईक एंडला जॉन. हो, फ्लिक करायचा प्रयत्न मागे जातो. चेंडू पायाला ब्रश होऊन निघून गेलाय आणि पंच सांगतात लेग बाईज. धावसंख्या 19. पुढचा चेंडू राउंड विकेट. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट. इट्स अ 6. मोनिश धडाकेबाज, तडाके बंद फटका आणि या षटकारामुळे धावसंख्या 25. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 25 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला जॉन. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3. गोलंदाज आहे सौरभ मानकर. करंट रन रेट 12.5. वाईड बॉल. अप्रतिम किपिंग यशच्या मागे विकीची, कॅप्टनची स्वतः. भन्नाट वेगाने चेंडू आला होता, पण चांगली किपिंग केली यशच्या मागे. धावसंख्या 26.
हो भन्नाट वेग आहे चेंडूवर. नो बॉल. बिहाइंड द स्टंप डायरेक्ट चेंडू आलाय. फ्री हिट बॉल. 27 लॉस ऑफ 1. बॉटम हँड. कोलटप्प्याचा चेंडू बॉलिंग मार्गवर सौरभचा. वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये. स्ट्राईक एंडला जॉन. ओके चला मॅच कंटिन्यू करूया. थोडंसं व्हॉल्यूम आपण कमी केलंय. बॅक टू द बॉलर. निर्धाव. धावसंख्या 29 धावा 29. तिसरं षटक सौरभ मानकर. वाईट बॉल. 30 धावा धावफलकावर आहेत. ओ रिले कॅच. रिले कॅच. रिले कॅच. बॅट्समन आउट. मनीष बॅक टू डग आउट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 32 धावा 2 गडी बाद. बॅटिंगसाठी रोहन चिले. जॉन खेळतो वैयक्तिक 2 वर 5 चेंडूमध्ये. 32 वर 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. फक्त स्टिअर केलाय आणि क्विक सिंगल. क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. खातं उघडलं एका धावेने. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 33 धावा धावफलकर. करंट रन रेट 11. बॉलिंग मार्गवर तो फैज शेख. पहिल्या चेंडूवर 1 धाव इथे कंप्लीट. 34. खोदून काढलाय. ओ डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. फैज शेख फॉलो थ्रू मध्ये चेंडू कव्हर केला आणि डायरेक्ट हिट सुद्धा केलाय. बाद होतेपर्यंत द जॉन. विकेट फॉर टीम. धावसंख्या 34 आणि 3 गडी बाद. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज अली आलाय बॅटिंगला.
फलंदाज सज्ज, राऊंड विकेट. हो, अपीच आहे आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. बिग विकेट. रोहन शिले बॅक टू डग आउट. Wicket for Faiz Sheikh. It's a teamwork. It's a old wicket. It's a big wicket. एक मोठा मासा गळाला लागलाय, पण एक पर्यंत जरी बाजला तरी काही फरक पडत नाहीये. आपण हे चित्र बघितलंय, मी तिथे डिंग डॉंग, आणि त्यांचा आक्रमक फलंदाज बॅटिंगला येतोय म्हणजेच अतुल पाटील. कारण यानंतर डबल ट्रबल ओव्हर सुद्धा आहे. खोदून काढलाय, ऑनसाइड चेंडूला प्लेस केलं, त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू कव्हर करतोपर्यंत क्विक सिंगल. खातं उघडते एका धावेने तो फलंदाज अतुल पाटील. धावसंख्या 35. आउटसाइड आहे, चांगली फिल्डिंग, पण इथे मात्र बघायचं त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितच केला होता. गोशांकी क्षेत्रामध्ये एकदा तिथे मात्र मी इथे धावसंख्या 36-36. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द फोर्थ ओव्हर. अतुल ऑन स्ट्राइक. अतुल पाटील एक शेक अलाउड असतो एका षटकारात, तो कंप्लीट केलाय तो फैजने. लास्ट टू गो. पंचांचा इशारा, वाईट बॉल. पंचांनी सिग्नल कॅन्सल केलाय. ओव्हर कंप्लीट. षटक समाप्त. धावसंख्या 36. हॅलो हॅलो. 36. 4 over 36 run and now the double trouble over. 36 loss of 4. स्ट्राईक एंडला अली बॉलिंग मार्कवर आता सज्ज होतोय. षटक घेऊन गोलंदाज म्हणजेच कुलदीप. बॉटमहँडचा वापर, चांगला फटका ऑफर केला कव्हर्समध्ये. एकदा तिथे कंप्लीट. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक. एकदा कंप्लीट केले. धावसंख्येत बरं धावसंख्या आपण बघतोय म्हणजेच 5 षटकांतर आपण निश्चित स्कोर अपडेट करू. पहिल्या चेंडूवर 1 धाव. नो बॉल. धावा ॲड होणार स्कोर कार्डवर, याच्यातली मात्र शंका नाही. आफ्टर 5 ओव्हर ते अपडेट करू आम्ही. एक सिंगल, एक नो बॉल, फ्रीड बॉल. प्रयत्न करणार. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. फ्री हिट कंटिन्यू. वाईड आलाय. एकच चेंडू टाकलाय, 3 धावा खर्च केल्या आहेत. एक वाईड, एक नो. फ्री हिट कंटिन्यू. ओ व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे. डोळ्यांचं चक्क आणि अक्षरशः पारणं फेडणारा हा षटकार अतुलच्या बॅटमधून फ्री हिट बॉलवर. दर्जा. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग विकीची. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संयमाने खेळायचंय, विकेट टाकायची नाहीये. आज कानमंत्र मिळालंय फलंदाजांना. वाईड आहे, वाईड आहे. कुलदीप, दबाव त्याच्यावर आहे. जागा बनवली आणि टार्गेट केले ते राहुलला. अक्षरला टार्गेट केलंय. डिक्लेअर झोनमध्ये धाव मी ते या चेंडूवर.
फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिलाय स्पष्टपणे तो अतुलने. लास्ट टू गो. लास्ट टू गो. कुलदीप. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड रनिंग. विकीच्या हाताखालून चेंडू निघून गेलाय. डबल ट्रबल ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या तर बघावे लागते आता किती आल्यात आणि किती धावा ॲड होतील स्कोर कार्डवर. जस्ट अ मिनिट. डबल ट्रबल ओव्हर आहे, थोडंसं अपडेट करतात त्या ठिकाणी, थोडासा वेळ घेतोय आम्ही. 36 धावा होत्या 4 षटका अखेर आणि अपडेशन करतात ते आमचे अक्षय. तर 60 धावा धावफलकावर म्हणजेच काय, तर तब्बल 24 धावा. डबल ट्रबल ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, त्या डबल झाल्या, 24 धावा ॲड केल्यात आपण स्कोर कार्डवर. 60 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आता 6 सुरू होत आहे. बोली मार्गवर येतो कुणाल. स्ट्राईक एंडला अली. 60 ऑन द बोर्ड. हो, क्या बात है अली, छा गए अली. व्हॉट अ शॉट. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावर. ओ व्हॉट अ बॅटिंग. कन्फर्म करतायत पंच, नक्की धावा किती आहेत, चौकार आहे की षटकार आहे. व्हॉट अ बॅटिंग बाय अली. इट्स अ 6. क्रिकेट के ग्राउंड का खलबली. व्हॉट अ बॅटिंग बाय अली. षटकार अनाऊन्स केलाय पंचांनी. चला आर्ग्युमेंट नको. चला आपण सामना सुरू करतोय. दोन्ही पंचांनी डिस्कस करून आपला निर्णय दिलेला आहे. 2 चेंडूत 2 उत्तुंग फटके, 2 षटकार आपण बघितले त्या ठिकाणी बॅक टू बॅक अलीच्या बॅटमधून. चला प्लीज कॉपरेट करा, मॅच सुरू करा. दोन चेंडू 2 उत्तुंग षटकार. क्रिकेट की दुनिया का बाहुबली, ग्राउंड के अंदर मचाई है खलबली, नाम उसका है अली. 2 चेंडू 2 षटकार, धावसंख्या 72.
अली वैयक्तिक खेळतोय 15 वर 2 षटकाराच्या मदतीने. जी साथ देतोय तो फलंदाज अतुल पाटील नॉस्टॅगिंग एंडला. पुढचा चेंडू कुणालचा. ग्राउंड स्ट्रोक. चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली ती अलीने. 73 धावा धाव फलकावर आहे. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पण खरबूज समाचार घेण्याचा प्रयत्न निश्चितच केला. अतुल आता स्ट्रायकिंग एंडला असेल. अतुल पाटील एकशे कंप्लीट बाय कुणाल. नो बॉल नो बॉल नो बॉल. फ्री हिट बॉल. 74. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल मिथ 11 डिंग डॉंगची. 74. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम फटका. फ्री हिट बॉल होता. समोर मारण्याचा प्रयत्न होता. अतुल थोडासा नाराज होत स्वतःवर. त्याच्या रडार मधला चेंडू होता. हो 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 हो, याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता अतुल. याचा ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर स्ट्रोक आणि धावसंख्या 80च्या पलीकडे. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये जो रेकॉर्ड बघितला तो 80 धावांचा, त्या रेकॉर्डची बरोबरी झाली आहे मिथ 11 डिंगडॉन कडून. धावसंख्या 80. ऑफ ड्राईव्ह रेकॉर्ड एस्टॅब्लिश. न्यू रेकॉर्ड एस्टॅब्लिश्ड. नवीन रेकॉर्ड इथे एस्टॅब्लिश केला आहे मिथ 11 डिंगडॉंगने. तब्बल 81 धावा 7 षटकांच्या सामन्यामध्ये. 80 धावांचा विक्रम होता कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं. त्याची बरोबरी केली आणि तो रेकॉर्ड ब्रेक सुद्धा करत असताना नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला, एस्टॅब्लिश केला आहे मिथ 11 डिंगडॉंग या संघाने. 81 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, फायनल ओव्हर, निर्णायक षटक. धावांचा डोंगर उभारत असताना पहिल्या टप्प्यापासून प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलंय आपल्या संघासाठी. कॉन्ट्रीब्यूट करत असताना आपल्या टीमसाठी चांगली धावसंख्या रचत असताना एक डोंगर उभारला 81 धावेंचा 6 षटकांमध्येच. गोलंदाज आहे साहिल. ओ चेंडू हवेमध्ये आणि झेल. पहिल्या चेंडू साहिलला विकेट. साहिल पाटील अजून एक अपकमिंग यंगस्टर. दर्जेदार खेळ मागच्या काही सीझनमध्ये आपण जर बघितलं तर अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळाला. पहिल्याच्या चेंडूवर विकेट काढली आहे साहिलने. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. सेट बॅट्समनला पहिल्या चेंडूवर मात्र आपण बघितलं त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलं. झेलच्या स्वरूपात त्याने बाद केलं. नो बॉल, फ्री हिट बॉल. धावसंख्या 82, 82. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद. आशिष चतुर्वेदी बॅक टू डक आउट ऑन डक. खातं उडू शकला नाही आशिष. ब्याऐंशी धावा. 5 गडी बाद 82. 5 नाही 6 गडी बाद 82. स्ट्राईक एंडला आहे तो अली आहे. नॉन स्ट्राईकिंग एंडला विशाल आलाय. नवीन फलंदाज विशाल भोईर. स्टॅच्यू पोझिशन हे लक्षात ठेवायचं आहे खेळाडूंनी. हो, असं वाटत होतं की फलंदाज दबावाखाली येईल. गोलंदाजच दबावाखाली आलाय. वाईट टाकलाय. 2 क्लोज फिल्डर उभे केल्यानंतर बघतो की अक्षय इथे मात्र साहिल वाईट टाकतोय चेंडू. ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट. 2 धावांचा प्रयत्न सुरू. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र होते ती चूक. फैजने चांगला चेंडू फेकला होता. विकेटच्या मागे हा चेंडू गॅदर करू शकला नाही विकी. 2 धाव धावणे ते पूर्ण करतोय फलंदाज अली.
वैयक्तिक 18 आणि धावसंख्या संघाची 85. 85 इन द लास्ट ओव्हर. हो, चेंडू उंच तर गेलाय. चांगला प्रयत्न फिल्डिंगमध्ये. रनआउटची संधी. स्पष्ट नकार दिलाय. स्वतःहून सांगितलं विकीने नॉट आउट. ज्या स्पोर्ट्समनशिपचा आपण उल्लेख करतो सातत्याने ते प्रत्येकामध्ये बघायला मिळते आणि विकी त्यामध्ये मी निश्चित अव्वल स्थानी ठेवेन विकीला. एक जेन्युइन क्रिकेटर. ऑन ड्राईव्ह. म्हणजे कुठल्याहीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये या खेळाडूचं नाव कधीच नसतं मनीष, माहितीसाठी. आणि पंचाने जो निर्णय दिलाय, डिसिजन दिलाय त्यावर निश्चितच अंमल करणारा, कुठली आर्ग्युमेंट न करणारा खेळाडू विकी. लास्ट बॉल टू गो. 88 ऑन द बोर्ड. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि झेल. फलंदाज बाद. निर्णायक चेंडूवर विकेट मिळाली आहे साहिलला. टोटल 7 ओव्हर कंप्लीटेड. सेकंड सेमीफायनल आपण बघत आहोत मास्टर्स कपमध्ये. पहिली इनिंग समाप्त. एक नवीन रेकॉर्ड एस्टॅब्लिश केलाय. 88 धावा मनीष आपण बघतोय. ज्या स्पर्धेचे सर्वाधिक धावा आहेत आणि 89 धावेंचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. चला आपण सेकंड इनिंग सुरुवात करूया. तब्बल 89 धावा आता करायच्या आहेत मनीष. या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं लक्ष ठेवलं इथे मात्र उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये, सामन्यामध्ये. 89 धावा आता करायच्या आहेत. 89 टू विन. बॉलिंग ऑर्डर त्यांचा नेहमीचाच स्ट्राईक बॉलर येतो तो सार्थक. सार्थक मात्रे स्पीड स्टार. समोर विकी, स्वतः संगनायक, कॅप्टन इन द मिडल. यशाच्या मागे अतुल. आणि मात्र अतुल तेच सांगतो की तुला चेंडू कुठल्या चॅनलमध्ये टाकायचा आहे. हो, पहिला चेंडू मागे जातोय. पहिलाच बॉल डॉट. दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईटची सुरुवात झाली आहे सार्थक कडून. धावसंख्या 1. पुढचा चेंडू राऊंड विकेट. सार्थक मात्रे. दुसरा बॉल एक्स्ट्रा. नो बॉल. एक वाईट, एक नो बॉल. धावसंख्या 2. अजून एक एक्स्ट्रा. तेच म्हटलं मी, सुरुवात झाली आता ठिकाणी. तिसरा चेंडू एक्स्ट्रा टाकलाय. फ्रीट कंटिन्यू.
अजून एक नो बॉल. अजून एक नो बॉल. सार्थककडे वेग प्रचंड आहे, याच्यात मात्र शंका नाही. पहिल्या मॅचमध्ये सार्थकने इम्प्रेस केला मला. त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. समोरच्या संघातल्या बॅट्समनला बॅट सुद्धा उचलू दिली नाही, एवढी दाहकता गोलंदाजीमध्ये आहे. पण मागचे काही सामने आपण बघतोय त्याला लाईन मिळत नाही आहे. इव्हन अतुल पाटील ऑप्शनच्या बाहेर हात दाखवतोय, त्याला सांगतोय की या चॅनलला गोलंदाजी कर, पण हे उलटं घडतंय. लेग स्टिचच्या बाहेर चेंडू जात आहेत निघून. कानमधर दिलाय अतुलने. सार्थकला बघायचं होतं इम्प्लिमेंट करणार का. 4 धावा धावफलकावर आहेत. ऑन ड्राईव्ह थोडंसं मागे थांबून हा फटका ऑफर केला. स्टंपच्या समोर चेंडू निश्चितच टाकलाय सार्थकने. कानमत्र मिळाल्यानंतर धावसंख्या 5 फलंदाज एका धावेने खातं उघडतोय तो म्हणजेच विकी मोरे. नो बॉल. स्ट्राईक एंडला आधी. 1 मोर एक्स्ट्रा. इट्स द 5th बॉल एक्स्ट्रा. धावसंख्या 6 धावा. 6 ऑन द बोर्ड इन फर्स्ट ओव्हर. वाईड बॉल. वाईड बॉल. वाईड बॉल. फ्रीट कंटिन्यू. धावसंख्या 7. वेग प्रचंड आहे पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. आणि इव्हन आपण जर बाकीचे खेळाडूवर बघितले आजूबाजूचे, जणू काही त्यांना माहिती आहे की अशा काही एक्स्ट्रा धावा येणार या षटकामध्ये. पण प्रयत्न करतोय सार्थक स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा. हो, हा चेंडू चांगला. हा चेंडू चांगला आहे. संधी रन आउटची. आणि पंचांनी आता थर्ड अंपायरला रेफर केलं आहे. तिसऱ्या पंचांकडे कंट्रोल रूममध्ये आमच्या टेक्निकल टीमकडे tenniscricket.in. इट्स अ नॉट आउट. दूध का दूध पाणी पाणी आपण बघितलंय. आधी हात लागला पण जेव्हा त्याने स्टंप उचलले तेव्हा बलंदाज ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये त्याने प्रवेश केला होता, म्हणजेच काय क्रीजच्या आतमध्ये प्रवेश केला होता. सो नॉट आउट आहे. एकदा ती ॲड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 8. 3 टू गो. 3 बॉल टू गो. 3 टू गो. 3 टू गो. येस 3 टू गो. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आहेत. कन्फर्म करतायत अंपायर. वाईड आहे की नो आहे. वाईड बॉल सिग्नल केलाय पंचांनी. पंचांचा आलाय तो इशारा वाईड बॉलचा. हो, इथे मात्र बघायचं आहे संधी रन आउटची. पण तोपर्यंत क्विक सिंगल विकीने कंप्लीट केली. धावसंख्या 10. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आहे आधी.
हो, इथे मात्र लेफ्ट काढण्याचा प्रयत्नामध्ये आपण बघतो की चेंडू पाहायला ब्रश होऊन निघून गेला आणि पहिला निर्धाव चेंडू या षटकातला बघायला मिळतोय सार्थक कडून. पहिला डॉट बॉल. 5 एक्स्ट्रा आहेत, 3 सिंगल आहेत. धावसंख्या 10. पुढचा चेंडू. वेगवान चेंडू. संधी रनआउटची. फलंदाज तंबूत परतावं लागेल. पहिला धक्का लागला मैदानावर रनआउटच्या स्वरूपामध्ये. आधी बॅक टू डगआउट. चला, निर्धाव चेंडू. रनआउट. चला चला, मॅच सुरू करा. यानंतर एक सामना अजूनही बाकी आहे. फायनल मॅच. घड्यात वाजले 2. चला, मीत 11 डिंगडॉंग प्लीज सहकार्य करा. सामना सुरू करा. आज संडे आहे, उद्या सगळ्यांना जायचं आहे ऑफिसला. चला, मॅच सुरू करूया. धावसंख्या 10. एका षटकाखेर. बॉलिंग मार्कवर 55 बॅट. पॉवर प्ले. गोलंदाज आहे तो म्हणजेच अरुण. थोडासा अपिश फटका. तिथे शतशक तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करले. फेक होते स्ट्रायकिंग एंडला. मी तिथे एक धाव या चेंडूवर. फलंदाज आले तो कृष्णा जाधव केजे. पंचांचा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या वाढते स्कोर कार्डवर. 12. 12 धावा, एक गडी बाद. फ्री हिट कंटिन्यू आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. फ्री हिट मिळेल पुढच्या चेंडूवर, पण फलंदाज बाद होणार. बॉल काउंट होणार. फलंदाज बाद होतोय कृष्णा जाधव आणि फैज आलाय बॅटिंगसाठी. फैज शेख. हो, इथे एक ऑड पण नाही, कारण आपण बघितलं की फ्री हिट आहे. झेल उडाला होता. निर्धाव फ्री हिट बॉल होता. धावसंख्या स्थिरावली, थांबली आहे. 13 वाईड बॉलचा इशारा. या चेंडूवर पंचांचा येतोय. लेग ब्रेक चेंडू होता. गोलंदाज आहे अरुण. हो, गुड बॉलिंग चांगला चेंडू होता अरुणचा.
डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय अरुण आपल्या गोलंदाजीतून. धावसंख्या 14वर थांबली आहेत. 14 धावा 2 गडी बाद. 50 धावा अजूनही करायच्या आहेत त्या 32 चेंडूमध्ये. 75 टू विन. विकी थोडासा स्ट्रगल करतोय मैदानावर. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला. चौदा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 25 धावा. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर. वाईड बॉल. 89 धावेंचं एक महाकाय लक्ष आहे. अजूनही 63 धावा करायच्यात 22 चेंडूमध्ये. ओ गुड कॅच, गुड फिनिश, गुड कॅच. फलंदाज बाद. कोणाला तमूत परतावं लागेल. अजून एक विकेट, अजून एक गडी गमावलाय. आणि नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय. ओ डायव्हर्ट झालाय चेंडू विशालच्या पायाला लागून. 27 धावा 5 गडी बाद. ओ चांगल्या चेंडूच्या हाताने, चांगल्या चेंडूची फेक. अतुल पाटील. ओ चाबूक चांगला मारलाय, पॅरलल मारलाय. षटकार. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 33 धावा. 19.67 वर जाऊन पोहोचल्या रिक्वायर रन रेट. म्हणजेच काय तर अजूनही करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या 56 धावा 18 चेंडूमध्ये. डबल ट्रबल ओव्हरवर सगळ्यांचं लक्ष लागलंय. 56 फ्रॉम 18. 56 फ्रॉम 18. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. या विकेटमुळे आता कॉन्फिडन्स बूस्ट झालाय पूर्णपणे. शिक्कामोर्तब जणू काही केलंय मिथ 11 डिंगडॉंगने, ते म्हणजेच अंतिम फेरीसाठी. राऊंड विकेट रोहन चिले. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय, तो म्हणजेच गोलंदाज रोहनचा. बॉटम हँड. निर्धाव. डॉट बॉल अगेन. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. 1 धाव.
एकच जाऊ मी ते या चेंडूवर. प्रसाद ढवळेसाठी. हो 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 हो, क्या बात आहे. चाबूक मारलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. चला आपण आता एकूण धावसंख्या आपण स्कोर कार्डवर बघूया. अक्षय मला अपडेट करतील एकूण धावसंख्या किती झाली आहे 5 षटका अखेर, आणि 2 षटका अजून किती धावा करायच्या आहेत. चालू करा. 42 42 धावा. 42 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि करायचे त्या 47. वाईट बॉल. 12 चेंडू 46 धावा करायच्या आहेत मैदानावर त्या लेट राकेश ढोणे 11 या संघाला. फुलटॉस मारलाय हवेमध्ये चेंडू. झेल. विकेट डाऊन. 7th विकेट डाऊन. 7 गडी बाद झालेत आणि बॅटिंगसाठी आता साहिल पाटील. इथे त्या ठिकाणी बघतो की विकेट किपर बीट झाला. आशिष बीट झाला. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 44. 45 टू विन फ्रॉम द 10. 10 चेंडू 45 धावांची गरज आहे. नो बॉल. नो बॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. अली षटक क्रमांक 6 घेऊन आलाय. 7 षटकांचे सामने, 7 फ्रेश बॉलर. हा कॉन्सेप्ट आहे या टुर्नामेंटचा, मास्टर कपचा. हो हो हो, क्या बात आहे. चाबूक. हेलिकॉप्टर शॉट लँड झाले लॉंग ऑफ मध्ये. सीमारेषे बाहेर षटकार आणि धावसंख्या 50च्या पलीकडे. धावसंख्या 51. प्रसाद ढवळे जो बॅटिंग करतो स्ट्राईक एंडला. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. चेंडू जवळ आपण बघतो की चांगली फिल्डिंग व्हायला माहिती आहे. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलाय. पंचांकडे अपील रनआउटसाठी. पंचांचा स्पष्ट नकार. दोन धावा धावणे ते पूर्ण होतात या चेंडूवर.
चला सामना सुरू करा. नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. मॅच सुरू करूया आता. त्यामुळे जीवदान मिळालं आहे ते फलंदाजाला. प्रसाद ढवळेला मिळाले जीवदान. आणि बघायचा त्याचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. आपण 2 धावाचा स्कोअर कार्डवर ॲड करूया. धावसंख्या 53 झाली आहे. 7 गडी बाद. रिक्वायर 127 वर जाऊन पोहोचलेला आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8, करायचे ते 36. 8 पैकी 6 षटकार मारायचे. बॉलिंग मार्कवर अली. खोदून काढलाय चेंडू आणि इथे होणाऱ्यालाच बाद होणार. प्रसाद बॅक टू डग आउट. प्रसादला तंबूत परतावं लागेल. 8 गडी बाद. म्हणजे जी आशा अपेक्षा होती ती मात्र पूर्णपणे संपुष्टात आली आहे. बॅटिंगसाठी कुलदीप आलाय मैदानावर. 9व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय. स्ट्राईकला साहिल उभा आहे. म्हणजे लास्ट प्लेअर आहे. 8 विकेट झालेत. लास्ट प्लेअर ऑन द ग्राउंड. आता 6 चेंडू आणि 34ची गरज आहे. 6-34 म्हणजे जणू काही आपण बघतो माझ्यासोबत आहेत अमोल आहे, अमोल वाकडे आहे, अक्षय आहे, अक्षय बागुल. ज्या मॅचने आपण सुरुवात केली होती आजच्या दिवसाची तीच मॅच बहुतेक बघायला मिळेल शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे एकावरला राहुल सुरवाडे विरोधात रोहन चिले हे सुद्धा बघायला मिळेल. जी मॅच आपण पहिली बघितली होती आज. व्हेरी फर्स्ट मॅच. येस, अनु भोईर. रोहन चिले वर्सेस अनु भोईर हे कॉन्टेस्ट बघायला मिळेल. तशीच दाट शक्यता आहे. 6 चेंडू 34ची गरज. साहिल पाटीलने जर सामना जिंकून दिला तर राहुल अय्यर यांच्याकडून 10,000चा कॅश प्राइज आहे. गोलंदाज आहे आशिष चतुर्वेदी. कुणाचा फटका ऑनसाइड चेंडूला प्लेस केला. एकदा तिथे कंप्लीट. 2 चेंडू आले ते 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते आता 4, करायचे ते 32. ओहो, क्या बात आहे. साहिल पाटील स्टेप आउट होऊन चांगला फटका. धावसंख्या 63. क्लीन बोल्ड. मॅच फिनिश. ऑल डाऊन. आणि जसा उल्लेख केला आपण अमोल की जो सामना आपण आज पहिल्या टप्प्यामध्ये बघितला ग्रुप सी मध्ये तोच सामना पुन्हा एकदा म्हणजे ज्या सामन्याने आपण सुरुवात केली आजच्या दिवसाची आणि त्या सामन्याने आपण शेवट करतोय म्हणजे 30 मॅच पुन्हा एकदा डोळ्यासमोर येते. मीत 11 डिंगडॉंग विरुद्ध ओम साई गणेश जे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. पण त्या मॅचमध्ये ग्रुप सी मध्ये आपण बघितलं तर लीग टेबलमध्ये मीत 11ला पराभूत केलं होतं ओम साई गणेश या संघाने. बघायचं आहे त्या पराभवाचा इथे भरपाई करणार का, ते उठते भरून काढणार का आणि बघायचं आहे कुठला संघ मात्र मास्टर कपच्या चषकावर आपलं नाक कोरणार. या आपण टॉस कंप्लीट करूया. त्यानंतर आपण सामनावीर देणार आहोत या सामन्याचा. आधी टॉस कंप्लीट करून घेऊया. दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे.